नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. प्रत्येक सणाला आपण काही ना काही गोडाधोडाचं बनवतच असतो. तर आज आपण मस्त असे रव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. छान असे हे गुलाबजाम बनवून तयार होतात. आतपर्यंत मस्त तळले जातात. त्याच्यामध्ये पाकसुद्धा छान असा मुरला जातो आणि घरातील साहित्यामध्येच हे गुलाबजामुन बनवून तयार होतात. कधीही आपल्याला गुलाबजामुन खावेसे वाटले तर आपण पटकन बनवून हे गुलाबजामुन खाऊ शकतो. तर पहा, मस्त स्पंजी झालेले आहेत आणि छान असा पाक त्याच्यामध्ये मुरलाय. मस्त रसरशीत हे गुलाबजामुन झालेले आहेत. तर आपण गुलाबजामुन बनवायचे कसे ते बघूयात. सर्वात अगोदर 1 वाटी भरून रवा घ्यायचा आहे. 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे आणि 2 चमचे मैदा घ्यायचा आहे. 2 वाटी भरून दूध घ्यायचं आहे. 1 वाटी भरून साखर घ्यायची आहे. दूध, साखर आणि रवा आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचा आहे. आता एक कढई आपण गरम करत ठेवूयात आणि याच्यामध्ये 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये 2 वाटी पाणी टाकायचं आहे. आता आपण जी साखर घेतलेली आहे ती याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. मोठा गॅस करायचा आणि या पाकाला आता उकळी आणायची आहे. साखर थोडीशी विरघळेपर्यंत आपण याला थोडं ढवळून घेऊयात. अर्धा चमचा इलायची पावडर याच्यामध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता पाकाला चांगली उकळी आली की 10 मिनिटे मोठ्या गॅसवरती असाच हा पाक आपल्याला उकळत ठेवायचा आहे. म्हणजे छान असा त्याचा चिपचिपा पाक बनतो आणि गुलाबजामुनसाठी आपल्याला तसाच पाक हवा आहे. तर पहा, मी आता मोठ्या गॅसवरती याला 10 मिनिटासाठी असं उकळत ठेवत आहे. पाक आता छान असा 10 मिनिटे उकळून घेतलाय आणि आपण पाहू शकतो त्याचा कलरसुद्धा थोडासा बदललेला आहे. थोडासा घट्टसर असा तो झालेला आहे. आता गुलाबजामुनचा पाक ओळखायचा कसा, तर चमच्याला लागलेला जो पाक असतो त्याला थोडंसं असं बोट आपल्याला चिटकवून बघायचं आहे आणि चमच्याला जर बोट थोडं चिटकलं तर छान असा पाक तयार आहे. किंवा दोन्ही बोटांमध्ये पाक थोडासा घ्यायचा आणि बोटं आपली थोडी चिटकायला हवीत. तर असं चिपचिपा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाक आता आपण बनवून ठेवला आहे. आता एक कढई घ्यायची आणि याच्यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा तूप आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मीडियम गॅसवरती फक्त 1 मिनिटभरासाठी हा रवा आपल्याला भाजायचा आहे. खूप आपण याला जसं शिऱ्यासाठी भाजतो तसा भाजायचा नाही, फक्त हलकासा गरम होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. तर पहा, याच्यामध्ये आता तूप छान असं मिक्स झालं आहे आणि कलरसुद्धा थोडासा सोनेरी आलेला आहे. तर पहा, आता मी याला थोडासा भाजून घेतला आहे. फक्त आपल्याला रवा गरम करून घ्यायचा आहे. तर हाताला चांगला गरम लागला की लगेच याच्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊयात. दूध शक्यतो चांगलं घट्टसरच घ्या म्हणजे गुलाबजामुन छान होतात. आता बारीक गॅसवरती आपण हे दूध रव्यामध्ये असं मिक्स करत जाऊयात. थोडं थोडं हे दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तर सर्व दूध आता मी या रव्यामध्ये टाकून घेते. आता चांगलं आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे छान असं रव्यामध्ये हे दूध मिक्स होतं. आता सर्व दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि फक्त आता याला आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने असं याला मिक्स करत राहिलं की छान असं मऊसूत हा रवा बनवून तयार होतो. पहा, या पद्धतीने आपल्याला त्याच्या गुठळ्या थोड्याशा मोडून घ्यायच्यात आणि बारीक गॅसवरती आपण याला थोडंसं मिक्स करू. आता याच्यातील दूध आटलं की गॅस थोडासा मोठा करायचा आणि अर्ध्या मिनिटासाठी फक्त मोठ्या गॅसवरती असं त्याला मिक्स करून घ्यायचं. खूप याला आपल्याला शिजवायचं नाही. तर पहा, मी आता फक्त याला अर्ध्या मिनिटासाठी असं मिक्स करून घेतलं आहे आणि यातील दूध आता पूर्ण आटल्या गेलेलं आहे. रव्यामध्ये ते छान असं मुरल्या गेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर आता गॅस बंद केला आहे
हा रवा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। पहा व्यवस्थित असा हा झालेला आहे, अजिबात त्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी राहिलेली नाही। आणि गुठळी राहिली तरीही आपल्याला ती नंतर मळून घेता येते, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात। सर्व रवा ताटामध्ये काढून घेतला। आता थोडंसं आपण याला असं पसरवून घेऊ, म्हणजे त्याच्यातील वाफ कमी होईल। आता याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊ। तर सुरुवातीला मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। 2 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे मैदा। मिल्क पावडरमुळे गुलाबजामुनला चव छान येते आणि मैद्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित येतं, छान असे ते सॉफ्टसुद्धा होतात। तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। फक्त मिल्क पावडर आणि मैदा जो आपण याच्यामध्ये टाकलाय तो पूर्ण रव्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। तर पहा मी व्यवस्थित असं याला आता मळून घेतलंय आणि छान मऊसूत असा याचा एक पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे। पहा या पद्धतीने चांगलं याला मळून घेतलंय। जर थोडंसं रवा चिटकत असेल तर अर्धा चमचा तूप तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, पण मला गरज वाटली नाही तर मी टाकलेलं नाही। कधी कधी थोडंफार प्रमाण इकडं तिकडं झालं तर रवा ताटाला चिटकत, त्यावेळेस थोडंसं तूप टाकून व्यवस्थित त्याला असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पहा आता छान असं पीठ मळून झालंय। 2 मिनिटे याला झाकून ठेवायचं आणि 2 मिनिटानंतर आता वापस याला छान मिक्स करून घ्यायचं। छोटे छोटे याचे गुलाबजामुन आता आपण बनवून घेऊयात। तर तुम्हाला हव्या त्या साईजचे गुलाबजामुन तुम्ही बनवू शकता, छोटे मोठे। तर मी मीडियम साईजचे असे गुलाबजामुन बनवून घेत आहे। सर्व गुलाबजामुन आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर पहा छान असे याचे गुलाबजामुन आता वळले जात आहेत आणि सर्व गुलाबजामुन मी बनवून घेतलेले आहेत। गुलाबजामुन जर वळत नसेल, व्यवस्थित गोल होत नसेल तर थोडंसं पीठ अजून मळून घ्यायचं आणि छान असे याचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे। तर आता गुलाबजामुन आपण तळून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही करायचं, मीडियम टेम्परेचरवरती तेल गरम करायचं आहे। एक गुलाबजामुन टाकून बघायचा आणि तो थोडासा तेलामध्ये खाली गेला, पटकन वरती नाही आला किंवा पटकन लाल नाही झाला तर याच्यामध्ये बाकीचे गुलाबजामुन आपण टाकून घेऊयात। जर पहिला गुलाबजामुन पटकन लाल झाला तर तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे। तर तेल मी व्यवस्थित असं गरम करून घेतलं होतं, त्यामुळे मी गुलाबजामुन याच्यामध्ये टाकून घेतले। एका वेळेस 10 ते 12 आपण गुलाबजामुन तळून घेऊ शकतो। गुलाबजामुन थोडेसे तेलामध्ये सेट झाले की त्याला झाऱ्याने नंतर असे पलटी करून घ्यायचे। गुलाबजामुन तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, कारण हे गुलाबजामुन थोडेसे जास्त वेळ घेतात तळण्यासाठी। आपण खव्याचे गुलाबजामुन करतो तर ते पटकन तळले जातात, पण याला रंग यायला जरा उशीर लागतो, त्यामुळे आपण मीडियम गॅसवरतीच याला तळून घेऊयात। तर पहा आता याला सोनेरी असा रंग येऊ लागलेला आहे आणि छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। असे मिक्स करत गुलाबजामुन तळले म्हणजे सर्व बाजूने ते सारखे असे तळले जातात आणि आतपर्यंत सुद्धा छान असे वाफले जातात, मस्त तळले जातात ते। पहा आता याचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे, अजून आपल्याला याला थोडेसे डार्क होऊन द्यायचे आहेत। आणि पहा आता या ठिकाणी मस्त असा याला कलर आलाय, इतपत आपल्याला हे तळून घ्यायचेत। आता हे गुलाबजामुन आपण काढून घेऊयात। थोडासा लालसर असा त्याला रंग आलाय, किंवा गुलाबजामुनला रंग कसा असतो तसाच याला अगदी रंग आला की गुलाबजामुन काढून घ्यायचे। उरलेले गुलाबजामुन सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात।
मीडियम गॅसवरती हे सर्व गुलाबजामुन आता व्यवस्थित असे मी तळून घेते। पहा, छान असे हे गुलाबजामुन आता तळून झालेले आहेत। मस्त असा त्याला कलर आला आहे आणि आतपर्यंतसुद्धा हे व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत। खूप स्पंजी असे हे गुलाबजामुन होतात। आता हे गुलाबजामुन आपण लगेचच तयार केलेल्या पाकामध्ये टाकून घेऊयात। सर्व गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि झाऱ्याने त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हे गुलाबजामुन रात्रभरासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत किंवा कमीत कमी 5 ते 6 तास तरी हे व्यवस्थित भिजायला हवेत, म्हणजे छान असे आतपर्यंत ते भिजले जातात। आता गुलाबजामुन थोडेसे गरम आहेत, त्यामुळे याच्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही। हे थोडेसे थंड झाले की नंतर याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित याला झाकून ठेवून द्यायचं। आणि पहा, 4 ते 5 तासानंतर थोडासा पाक याच्यामध्ये मुरलाय। रात्रभरामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे मुरले जातात। मस्त असे हे रव्याचे रसरशीत गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। फक्त 1 वाटी रव्यापासून आपण खूप सारे गुलाबजाम बनवलेत। घरातील साहित्यामध्येच हे गुलाबजाम बनवून तयार होतात आणि खरोखर खायला खूप छान लागतात, हेल्दीसुद्धा आहे। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत हे गुलाबजामुन बनवून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।